पहिल्याच चेंडूवरती शशी जाधवचा या ठिकाणी विकेट्स गेला असता आणि मग मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये आला असता. पण सुंदर गोलंदाजी सूरज भोर यांची. आणि आता मात्र उत्तुंग असा चौकार. व्हेरी गुड. काय सिक्स बाउंड्री. दुसऱ्या चेंडूमध्ये दुसरा चौकार. शशी जाधव 2 चेंडू 2 चौकार. चौथा चेंडू सूरज भोर यांचा. सामना करेल शशी जाधव. तापमानात खूप वाढ झालेली आहे आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा आणि नो बॉल दिली आणि चौकार. फ्री हिट बघा. नक्कीच फ्री हिटचा फायदा शशी जाधव घेतो की नाही त्या येणाऱ्या चेंडूमध्ये समजेल. कलिंगडवरती कलिंगडची व्यवस्था सुनील पाटील जयागिरी यांनी केलेली आहे. कोणाला कलिंगड खायचा असेल तर आम्ही का तिथे घेऊन येणार नाही. तुम्ही इथे स्टेजवर या आणि खाऊन जा. फ्री हिटचा चेंडू आहे. कॅच घेतली तरी काय आउट नाही. आणि मन पाटील फ्री हिट आहे. कॅच घेतली तुम्ही पण फ्री हिट होता. सुंदर मारलेला चेंडू प्रणव पाटील आणि एकच धावावरती समाधान. मला तर वाटतंय एक चेंडू शिल्लक आहे सूरज भोर यांचा आणि त्याचा सामना करेल शशी जाधव. धावसंख्या येते 15. जर या चेंडूवरती जर मोठा फटका जर आला तर कदाचित धावसंख्या 21 तरी होऊ शकेल नाहीतर मग 19 तरी होऊ शकेल. आणि आता मात्र मारलेला चेंडू आणि तिथे सुंदर असं क्षेत्ररक्षण नितीन पाटील यांच्याकडून आणि एकच धावावरती समाधान मानावं लागलं शशी जाधव यांना. धावसंख्या येते 16. एक षटकाच्या समाप्तीनंतर मोर्या स्पोर्ट्स या संघाचे आणि ट्विन्स कॅफे या संघाची धावसंख्या येते बिनबाद 16. दुसऱ्या गोलंदाजीचा या ठिकाणी निर्णय शिवशंभो 11 संघ कोणाच्या पदरात पाडते. मला तर वाटतंय सतीश टेंबे की भूषण कुठले. 2 पर्याय त्यांच्याकडे आहेत आणि मला वाटतंय सतीश टेंबे हे स्वतःच गोलंदाजी करतील यात मात्र शंका नाही. आणि मेंटॉर पण आहेत टीमचा आणि आयकॉन प्लेअर पण. प्रेक्षकांना विनंती आहे की कलिंगड किंवा केळी खायची असतील तर स्टेजवर येण्याची कृपा करावी.
तर नवीन गोलंदाज आलेला आहे सतीश टेंबे, चांगले असे 40+चे. चांगले असे गोलंदाज म्हणता येईल ते सतीश टेंबे. स्ट्राईकला ते शशी जाधव. आपल्या संघासाठी काय करतोय शशी जाधव, कारण आतापर्यंत त्यांनी चांगले असे चौकार, लगातार चौकार मारले ते, तोच हा शशी जाधव. धावसंख्या झाली ती 16, पहिल्या ओव्हरमध्ये धावा त्या 16. चांगली असते आणि मला वाटतं बाद, चांगली गोलंदाजी म्हणता येईल ते सतीश टेंबे यांची, आणि पहिल्याच चेंडूवरती बाद केलाय तो. आणि मला वाटतं ऋषी भोईर यांनी कॅच घेतलेली आहे, चांगला असा झेल पकडलाय ऋषी भोईर यांनी. आणि शशी जाधव पहिल्याच चेंडूवरती बाद झालेले आहेत. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सतीश टेंबे यांची. तर नवीन फलंदाज आले आहेत ते प्रेम पाटील उर्फ बाला. चांगला फलंदाज मानला तो प्रेम पाटील. लवकर लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे, कारण चांगलं ऊन भरपूर आहे. आणि मला वाटतं डॅशिंग प्लेअर म्हणता येईल ते फिरोज पाटील, फिरोज खान. चांगले डॅशिंग प्लेअर आहे ते पण 40+चे. सतीश टेंबे, चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सतीश टेंबे यांची, कारण पहिल्याच चेंडूवरती शशी जाधव यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले ते सतीश टेंबे. कैश्याम संघाचे माजी क्रिकेटर, ओपनर बॅटमन अभिमन्यू घरत यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सज्ज टू बाला उर्फ सतीश. बघूया सतीश काय करतोय दुसऱ्या बॉलवरती, कारण पहिल्या बॉलवरती शशी जाधव यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तोच हा सतीश टेंबे. खराब खराब बॉल आणि वाईटचा इशारा आलाय अंपायर यांचा. धाव संख्या झाली ती 17 पे खतरा. आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सतीश टेंबे यांची. पुन्हा निर्धाव चेंडू, संघाची धाव संख्या 17. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 16. आणि बाळाने मारलेला, आणि मला वाटतं बाद झालेले आहेत, हिट विकेट झालेले ते बाला. सतीश टेंबे यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण मजबूर केले बाला यांना हिट विकेट घेण्यासाठी, आणि हिट विकेट झाले ते प्रेम पाटील. कारण स्टम्पला बॅट लागली, म्हटले बॉल बॉल तसा दिला होता की मला मारावा, आणि त्यांनी स्टम्पला मारावा. सतीश टेंबे चांगले फलंदाज आणि चांगले गोलंदाज 40+चे कर्णधार आहेत. आणि आमचे बंधू उमेश कडके उन्हात तापलेले नारळ पाणी आलेले आहेत. आणि नवीन फलंदाज आलाय ते प्रीतम पाटील उर्फ गुड्डू. आणि मला वाटतं गुड्डू सज्ज आणि सतीश टेंबे. 3 चेंडू आणि 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो सतीश टेंबे. आणि मला वाटतं वाईटची 1 धाव दिलेली आणि 2 बळी घेतल्या, ते पण प्रेम पाटील आणि शशी जाधव. आता बघूया मैदानामध्ये दोन्ही बंधू ब्रिक ब्रदर, दोन्ही बंधू ग्राउंडमध्ये उभे आहेत. आणि मला वाटतं हा रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न केला होता, आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. संघाची धाव संख्या झाली 18. 3 चेंडू समाप्त आणि 18 धावा. स्ट्राईकला ते प्रीतम पाटील, नॉन स्ट्राईक ते प्रणव पाटील, दोन्ही बंधू. आणि मला वाटतं नो दिलेल्या अंपायरनी, आणि मला वाटतं रनआउट, आणि रनआउट झाले ते गुड्डू. आणि अंपायर यांचा इशारा आला नो बॉलचा, आणि हा फ्री हिट असेल, पण कुठेतरी मला वाटतं चुकी केली गुड्डू यांनी, कारण रनआउट आहे, फ्री हिट आहे, नो बॉल दिला अंपायरने, रनआउट झाले ते गुड्डू.
आणि जो कोणी आता येणारा फलंदाज असेल त्याला फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटमध्ये काय होतंय, कारण चांगली अशी फलंदाजी होती ती शशी जाधवच्या टीममध्ये आणि एकावर एक असे बाद झालेले आहेत, ते पण फ्रीमध्ये बाद झालेले आहेत. एक रनआउटच्या मध्ये फ्रीमध्ये बाद झालाय आणि एक कोण आहे हो? सुमित पगडे यांना संधी आलेली आहे की प्रत्येक षटकाराला 500 रुपये ऋषी पगडे यांच्याकडून. ऋषी नाही तो चालाक फलंदाज मानला तो ऋषी भोईर. स्लिपला कोण होता? मला वाटतं स्लिपला बालू विश्वास पाटील चांगली कॅच घेतली होती आणि चांगले असे रनआउट सुद्धा केलेले आहे ते. पुन्हा एकदा सज्ज आणि फ्रीटचा काय फायदा घेता आला नाही आणि एक धाव संघाची धाव संख्या झाली ती 19. आणि मला वाटतं प्रणव पाटील सुद्धा यांना संधी आलेली आहे. षटकार मारला तर अजित पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक षटकाराला आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न केला होता तिथे सूरज भोईर सज्ज. एक धाव पूर्ण संघाची धाव संख्या झाली 21 आणि मला वाटतं 20 धावा झाल्या होत्या आणि ही धाव घेऊन 21 धावा झाल्या त्या. पुन्हा एकदा सुमित पगडे सज्ज. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पण एक धाव पूर्ण केलेली आहे. संघाची धाव संख्या झाली ती 22. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 22. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती सतीश टेंबे यांची, पण त्यांना एक बीमर टाकायला लागतोच कारण प्रत्येक मॅच मध्ये ते एक बीमर टाकतातच. आणि मला वाटतं चांगली गोलंदाजी तशी, कारण 2 वाईट टाकल्यात आणि मला वाटतं नो बॉल टाकलं त्यांनी. नको तसं नको चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सतीश टेंबे यांची. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात ते सतीश टेंबे यांनी. कारण सतीश टेंबे यांना वचनबद्ध दिलेलं आहे गावाला. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे बिमर टाकणं. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मन पाटील. बघूया मन पाटील चांगली गोलंदाजी करतात. मन पाटील पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालं होतं आणि मला वाटतं पुन्हा एकदा रनआउट होतंय का आणि 2 धावा पूर्ण संघाची धाव संख्या झाली ती 24. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती मन पाटील यांची. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा दिल्यात त्या मन पाटील यांनी. संघाची धाव संख्या झाली ती 24. पुन्हा एकदा सज्ज बॅटमन चांगला अशी बॅटिंग करतात आणि हा वाईटचा इशारा आला अंपायर यांचा. नक्कीच 40+ एक सदस्य सतीश टेंबे सर्व क्षेत्ररक्षणाचे फिल्डिंग या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने लावत आहेत आणि कोणतेच मनामध्ये शंका न घेता मन पाटील गोलंदाजी करत आहे आणि त्याचा सामना करत आहे ते म्हणजे सुमित पगडेसाठी देखील सुवर्ण संधी आहे. षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे त्याच्याकडे आहे. सुंदर अतिशय सुंदर गोलंदाजी. सुमित पगडे मात्र या ठिकाणी समजू शकले नाहीत आणि अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू. नक्कीच आता मात्र या ठिकाणी आणि चौकार
षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक आहे प्रणव पाटील आणि सुमित पगडेसाठी. अजित पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रणव पाटील यांनी षटकार मारला तर, आणि सुमित पगडे यांनी जर षटकार मारला तर ऋषी पगडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. यानंतरचा सामना जो आहे तो अजित पाटील वर्सेस अमित पाटील. तर दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर त्यांचं नाणेफेक होणार आहे. राज कपूर आमचा अष्टपैलू खेळाडू त्यांच्यात सामील आहे. पाहूया मन पाटील आपल्या षटकात येईल. पुढचा चेंडू सामना करील सुमित पगडे, आणि सुंदर चेंडू. सुमित पगडे मात्र त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र समजू शकला नाहीत, आणि अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 29. आणि अतिशय सुंदर सुमित पगडे याला मात्र आता फसवण्याचा प्रयत्न करतोय मन पाटील. मन पाटील आपल्या शेवटच्या षटकातील चेंडू टाकत आहे. एक ओव्हर आहे, शेवटचा चेंडू, आणि मला तर वाटतंय आता मात्र थोडासा स्टंपच्या बाजूवरनं बॉल गेला, आणि हा वाईटचा इशारा दिलेला आहे पंच साहिल उलवेकर यांनी. शेवटचं षटक मात्र ऋषी भोईरच करेल, त्यात काही शंका नाहीये. 6वीवर करेल का? अच्छा अच्छा, हा त्यांच्याकडे म्हणजे गोलंदाजाचा मारा खूप आहे. वाईट आहे, पण स्टंपिंग केलेली आहे म्हणून विकेट या ठिकाणी दिलेला आहे. आता कांच्या मला वाटतं बॅटिंगसाठी आलेला आहे. 1000 रुपये जर पहिल्या षटकात जर मारला तर ऋषी पगडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे कांच्या यासाठी, आणि प्रत्येक छक्का मारला तर 500 रुपये. बघा कांच्यासाठी किती पैशाची घोषणाबाजी होत आहे. षटकार मारला तर 1000 रुपये, आणि मन पाटीलचा शेवटचा चेंडू आहे, आणि कांचन मला तर कांच्या या ठिकाणी मारणार. सुंदर मारलेला चेंडू, एक धाव मला थोडी पूर्ण करेल, आणि तिथे चांगले क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या येते 32. प्रणव पाटील हे ओपनिंगला उतरलेले आहेत. फक्त 2च चेंडूंचा सामना केलेला आहे, आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 रना काढलेल्या आहेत. करण 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 जरा जार मधला पाण्याने भरून ये. शशीला पारा ठेवला तरी चालेल ना, सत्याची मॅच चालू आहे. सत्याची मॅच चालू आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बघूया कांच्याने जर षटकार जर मारला तर 2000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. एक ऋषी पगडे यांच्याकडून आणि एक जनार्दन शेठ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. बघूया कांच्या जर षटकार मारला तर 2000 रुपये घेऊन जाणार आहे, आणि बॉलिंग करत आहे तो नितीन पाटील. आता चान्स आहे, पण पंचांची दाद मागतोय. असं खेळला तर 2000 रुपये मिळणार नाहीत. नितीन पाटील टप्पा जर दिला तर कांच्या पाटील षटकार गॅरंटीत मारेल.
आणि षटकार मारण्याचा प्रयत्नामध्ये आणि झेल बाद सोडलेली आहे. सतीश टेंबे यांनी पुन्हा एक झेल सोडली आहे आणि आता मात्र थोडस पायात त्याच्या दुखापत आलेली आहे. बॉलवरती स्प्रे आहे, स्प्रे लावू देऊ का? नको नको, ओके ओके, व्यवस्थित आहे. नको नको रे. नक्कीच प्रणवसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर प्रणव पाटीलच्या षटकार मारायचं अजित पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया. आता मात्र फसलाय प्रणव, 1000च्या नादात फसलाय आणि अशा प्रकारे नितीन पाटील यांचा निर्धाव चेंडू जात आहेत. सुंदर गोलंदाजी, शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, मात्र धावा मात्र या षटकात काय होत नाहीयेत. आणि इथे मात्र आता मात्र मारला चेंडू आणि झेल बाद. गुड्डू पाटील, अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण या ठिकाणी गुड्डू पाटीलने केलंय. आता मात्र निलेश पाटील चला किती काय बोलता? अंपायरने आउट दिलेलं आहे. अंपायरची हॅलो या सामन्यातील म्हणजे पहिला आरपीएल मधील पहिली विकेट हॅट्रिक नितीन पाटील यांनी घेतलेली आहे. त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिली आरपीएल 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक आणि एकच धावा दिलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. चला चला मग नाणेफेक करून घ्या दोन कर्णधारांनी, अजित पाटील आणि अमित पाटील. चला 33 फक्त आणि फक्त 33. स्प्रे दिलाय ना सागर? सागर स्प्रे कुठे आहे? त्याच्या मार
नाही नाही लगेच वापस करायचंय हा. चोवीस चेंडू. प्रतिभा कडके स्पोर्ट्स, जेवढे प्लेयर असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. कॅप्टन तुम्हाला बोलवत आहे तिथे. चला नक्कीच स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर या संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की जिकडे कुठे असतील त्यांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सचा संपर्क साधावा आणि त्यांच्या वर्सेस दर्श 11 नाही दर्श 11 नाही अच्छा प्रतिभा कडके 11 अमित पाटील या संघातील खेळाडू यांनी त्यांच्या पॅव्हलियनमध्ये आणि स्वर्गीय कान्हा हिरू ठाकूर यांच्या संघातील खेळाडूंनी आणि त्याच्यानंतरचा सामना काही संजय स्पोर्ट्स आणि दर्श 11 या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंनी नक्कीच कर्णधारांना विनंती आहे. पिंटू सिंग मान्यश्री आणि एकनाथ पाटील यांनी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. अनिश निजा कॅमेरावाले ए तुम्ही बाजूला ना जरा, तुम्ही बाजूला दिसत नाही तुम्ही. ए महेश तुम्ही सगळं उभे राहा तिथं काही दिसत नाही. राहुल विकास तुम्हीच्या मुलं त्यांना पुढचे माणसं दिसत नाहीत. इकडे बघा इकडे लाईव्ह कडे लाईव्ह सेंटरला सेंटर लाईव्ह दिसतोय. आता जी मॅच होणार आहे ती रफ अँड टफ अशी मॅच होणार आहे. अमित पाटील वर्सेस अजित पाटील. अजित पाटील या संघामध्ये 7 प्लेयर 40+ आहेत. बघा म्हणजे किती हिंमत आहे आमच्या 40+ मध्ये. 7 प्लेयर 40+ मधले आहेत. आणि अजित पाटील यांचा चिरंजीव अमित पाटीलच्या टीम मध्ये विरोधात. चला सामना सुरू करा. शशी जाधव चला सामन्याला सुरुवात करा. सतीश टेंबे सूरज भोईर आणि सतीश टेंबे 33 धावांचं फक्त आव्हान आहे. 34 आणि सहज पार पाडू शकतील. आणि पहिलंच आता मात्र या ठिकाणी पहिलं जीवदान मिळालेलं आहे ते सतीश टेंबे यांना. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच झेल सोडलेला आहे तो मोरिया स्पोर्ट्स आणि ट्विन्स कॅफे स्पोर्ट्स संघातील खेळाडूंनी पहिले जीवदान मिळाले सतीश टेंबे यांना. आता मात्र या ठिकाणी दुसरा चेंडू शशी जाधव यांचा. सुंदर गोलंदाजी. महेश पवार
आपण कुठे असतील तर या. ये. तीन चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत त्या. शशी जाधव चांगले गोलंदाज मानले जातात. शशी जाधव तसेच सूरज भोईर कडक फलंदाज मानला जातो सूरज भोईर. आणि मला वाटतं आणि झेल सोडलेला आहे आणि हा चौकार. सिद्धू पाटीलने झेल सोडलेला आहे आणि हा चौकार गेलेला आहे. संघाची धाव संख्या झाली आणि मला वाटतं सिद्धू पाटील यांना सुवर्ण संधी आलेली आहे. जर त्यांनी कुठलीही कॅच पकडली तर त्यांना 500 रुपये देण्यात येतील ते ऋषी पगडे यांच्याकडून. आणि बॉल जरी थांबवला तरी 100 रुपये म्हणजे कुठून तरी ऑफर आलेली आहे तुम्हाला, कारण हा झेल सोडले त्याच्यामुळे तुम्हाला ऑफर आलेली आहे. आणि संघाची धाव सांगितली 7. 4 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. आणि 5 चेंडू आणि 13 धावा झाल्या त्या. शिवशंभो संघ ना कुठला संघ? शिवशंभो संघाच्या चांगली बॅटिंग म्हणता येईल शिवशंभो संघामध्ये, कारण सतीश टेंबे आणि सूरज भोईर सारखे खंबे फलंदाज, तसेच ऋषी भोईर सुद्धा खंबे फलंदाज आहेत. आणि ऋषी भोईर मला वाटतं आता सूरज भोईर बाद झाल्यानंतर ऋषी भोईर यांचाच नंबर लागतो. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा चेंडू शशी जाधव कट करण्याच्या नादात 1 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली 14. ओव्हर समाप्त झालेली आहे आणि धाव संख्या झाली 14. चांगले असे 2 झेल सोडलेत आणि शशी जाधव यांनी चांगलं असं मला वाटतं सूरज यांना बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले असते, पण फिल्डरने साथ दिली नाहीये. 2 झेल सोडले ते सूरज भोईर यांचे. आणि मला वाटतं सिद्धेश पाटील यांनी झेल सोडलाय आणि त्यांनाच ऑफर आलेली आहे का प्रत्येक चेंडूमध्ये जर तुम्ही बॉल अडवला 1 धाव थांबवली तर 100 रुपये देण्यात येतील आणि तसेच झेल घेतला तर 500 रुपये देण्यात येईल. आणि मला वाटतं कुठेतरी इथे कॅच टू मॅच जर कॅच पकडलं असते तर कुठेतरी मला वाटतं चित्र पलटलं असते. आणि मला वाटतं हा झेल सोडला तिथे. आता गोलंदाजीसाठी आलाय निलेश पाटील उर्फ माम्यादा, फिरकीचा जादूगर म्हटला जातो. निलेश पाटील चांगले असे गोलंदाज, मला वाटतं एक जमान्यामध्ये चांगले अशी गोलंदाजी करत होते, पण त्या मला वाटतं वयाच्या 14 वर्षी त्यांनी क्रिकेट संन्यास घेतला आणि पुन्हा एकदा आगमन केलेलं आहे. निलेश पाटील यांनी चांगली गोलंदाजी करते ते निलेश पाटील. मला वाटतं शशी जाधव यांच्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. पुन्हा एकदा निलेश पाटील आणि मला वाटतं कुठेतरी सूरज भोईर जेल होतोय का. आणि हा चौकार. संघाची धाव संख्या झाली 18. आणि मला वाटतं कांच्या यांना ऑफर आली अभिषेक, जर झेल पकडलं तर 500 रुपये. पहिल्याच चेंडूवरती चौकार मारले ते सूरज भोईर यांनी. एक चेंडू आणि 18 धावा झाल्यात त्या शिवशंभो संघाच्या. दोन चेंडू आणि 19 धावा आणि 16 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती शिवशंभो संघाला. पुन्हा एकदा सज्ज सतीश टेंबे आणि मला वाटतं उंचावर मारण्याचा प्रयत्न केला तर सतीश टेंबे आणि मला वाटतं झेल घेतलेला आहे आणि 500 रुपये
अभिषेक यांना 500 रुपये भेटलेले आहेत. ते मला वाटतं ऋषी पगडे यांच्याकडून जीपे करण्यात येत आहे. पैसे जमा करा, रोकडा कॅश. आता फलंदाजीसाठी आलाय मन पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका. आता बक्षीस लावून सांगितलं. मला वाटतं आता आम्ही जोपर्यंत ॲडव्हान्स जमा होत नाही तोपर्यंत कुठलाही आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट केला जाणार नाहीये. 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती शिवशंभो संघाला. आता नवीन फलंदाज आले तो मन पाटील, लेफ्ट हँड बॅटमन आणि लेझर प्लेअर. लेदर प्लेअर. लेदर प्लेअर पुन्हा एकदा निलेश पाटील आणि मला वाटतं आणि मला वाटतं पुन्हा एकदा 100 रुपये भेटलेले ते. खरंच सिद्धू, जर तुम्हाला एक जर बॉल अडवला तरी तुम्हाला 1 धाव. सगळ्यांना ऑनलाईन पैसे मारणार ते पगडे, ऋषी पगडे. आता पुन्हा एकदा सज्ज सूरज भोईर. संघाची धाव संख्या झाली ती 20. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ती शिवशंभोला संघाला. अजूनपर्यंत मैदानामध्ये सूरज भोईर, ऋषी भोईर, मला वाटतं ऋषी भोईर अजून आले नाही आहेत. ऋषी भोईर चांगले असे फलंदाज मानले जातात. आणि मला वाटतं विजय काना भोईर यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक मनापासून स्वागत. चांगले उत्तम सोय केलेली पाण्याची ते विजय काना भोईर यांच्याकडून. आणि खूपच लांब मारलेला हा षटकार. आता संघाची धाव संख्या झाली ती 26. पुन्हा एकदा मन पाटील सज्ज. आणि हा एक धाव पूर्ण. संघाची धाव संख्या झाली ती 27. 7 धावांची गरज आहे ती शिवशंभो संघाला. आता आले ते स्ट्राईकला सूरज भोईर. मला वाटतं प्रत्येक षटकारा सूरज भोईर यांना पैसे 500 रुपये प्रत्येक षटकाला 500 रुपये. पुन्हा एकदा षटकार. मला वाटतं अमित ठाकूर आणि आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत ते प्रत्येक षटकारामध्ये. प्रत्येक षटकाराला सूरज भोईर यांना 2000 रुपये जमा झाले ते सूरज भोईर यांना. आतापासून स्टार्ट आहे ना. आणि 1 धावांची गरज.
एकच धाव. आणि मला वाटतं आता ऋषी भोईर, मला वाटतं ऋषी भोईर येत आहेत आता, त्यांच्या बिग ब्रदर ऋषी भोईर. ऋषी भोईर मला वाटतं थांबलेले आहेत मॅच जिंकवासाठी. आता आले ते भूषण उर्फ छोटू. भूषण कुठले चांगले असे फलंदाज. एक धावाची गरज आहे ती शिवशंभो संघाला. आणि मला वाटतं चौकार आणि विन झालेले आहे शिवशंभो संघ. आणि अंपायर आणि मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे ते